पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगाव च्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुंकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा, आपल्या सर्व पशुपालकांचे स्वागत करीत आहे. माझी गाय गाभण का राहत नाही या मालिकेमध्ये आपण इथून मागे दोन व्हिडिओ केलेले आहेत. ब्रुसेल्ला आणि IBR या दोन रोगांविषयी जी गाय गाभण न राहण्याची कारण आहे, आणि याच्यामध्येच आपण पुढची आज जो चर्चा करणार आहोत की माझी गाय व्याल्यानंतर माझावरच येत नाही किंवा कालवड माझावर येत नाही. आता याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे गाय माझावर का येत नाही आणि त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपाययोजना काय करता येतील याविषयी आपण चर्चा करू. गाय किंवा कालवड हे माझावर न येण्याचं पहिलं महत्त्वाचं कारण असं असतं की पोषण आणि असंतुलित आहार. आता पोषण म्हणजे काय की त्याला जे गाईला लागणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, बाकी लिपिड्स, फायबर, कारण हे सगळे रवंथ करून त्यातनं पोषण मूल्य घेणारी जनावरं आहेत. त्यामुळे या गोष्टी, आणि दुसरी गोष्ट क्षार म्हणजे मिनरल्स, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॉपर, कोबाल्ट, नंतर झिंक, हे महत्त्वाचे आहे. आणि पोषणामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो प्रोटीनचा आहे. तर प्रोटीन म्हणजे आता आपण सुद्धा निरीक्षण केलं असेल, जर गाय व्याल्यानंतर जर गायीचं वजन वाढलं, प्रकृती गायीची सुधारली, तर गाय तुम्ही ऑब्झर्व केला असेल 21 दिवसातच माझावर येते, फार तर फार 42 दिवसात. पण तेच जर गायीची तब्येत खराब झाली तर गाय माझावर लवकर येत नाही. हे आपलं निरीक्षण आहे. हे का होतं? आहारामधलं जे प्रोटीन आहे, प्रोटीनचं प्रमाण जर कमी झालं, प्रथिन्याचं, तर गाय माझावर यायला उशिरा माझावर येते. आता ते काय येते तर पुढचा जो आपला मुद्दा आहे तर हार्मोनल इम्बॅलन्स, याच्यामध्ये आपण चर्चा करू. आता दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन. आता गाय माझावर येण्याची प्रक्रिया काय असते तर गाय माझावर येण्यासाठी गायीचे जे बीजांड असते, ह्या बीजांडावर स्त्रीबीज तयार होते. स्त्रीबीज म्हणजे आपल्याला भाजल्यानंतर जसा एक बारीक फोड येतो अशा प्रकारचं एक स्त्रीबीज तयार होतं, त्याला इंग्रजीत फॉलिकल म्हणतात. आता हे कधी तयार होतं तर याला मेंदूमध्ये पिच्युटरी नावाची एक ग्रंथी असते, आणि या ग्रंथीतून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH हे स्टिम्युलेट होतं. हे स्टिम्युलेट झाल्यानंतर ते स्त्रीबीज तयार व्हायला बीजांडावर सुरुवात होते, आणि हे तयार झालेलं स्त्रीबीज म्हणजे फॉलिकल हे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन स्त्रवायला सुरुवात करतं. आणि हे इस्ट्रोजन नावाचं ज्या वेळेला हार्मोन स्त्रवायला सुरुवात होते त्यावेळेला गाय माझावर आल्याची लक्षणं दाखवू लागते. हंबरणे, दुसऱ्या गायीवर उडणे, चलबिचल होणे, जास्त चालणे, ही माझाची लक्षणं ती दाखवू लागते. आणि त्यानंतर एक साधारणतः 24 ते 48 तासामध्ये याची पूर्ण मॅच्युरिटी झाल्यानंतर ल्युटिलायझिंग हार्मोन नावाचं दुसरं एक हार्मोन रिलीज होतं, याला म्हणतात LH. आणि ते LH हार्मोन हे जे फॉलिकल आहे हे फोडतं आणि यातनं स्त्रीबीज गर्भाशयामध्ये येतं, आणि मग त्या पिरियडमध्ये आपण कृत्रिम रेतन केल्यानंतर गाय गाभण राहते. ही प्रक्रिया आहे, म्हणजे माझाची प्रक्रिया आहे. आता याच्यामध्ये काय होतं, जर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच जर तयार झालं नाही किंवा कमी प्रमाणात तयार झालं तर आपली गाय माझावर येणार नाही, माझाची लक्षणं दाखवणार नाही. मग हे तयार होण्यासाठी काय आवश्यक आहे तर प्रोटीन, प्रथिनयुक्त आहार, आणि दुसरी गोष्ट मागच्या सुद्धा आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केले की फॉस्फरस या क्षाराची गरज असते. कारण हे फॉस्फरस आहे जे शरीरामधले जे मेटाबॉलिझम्स असतात, चयापचय क्रिया असतात, आणि त्याच्यामधून जे हार्मोन्स वेगवेगळे तयार होतात, कारण हार्मोन्स हे प्रोटीनचाच भाग आहे.
याच्यासाठी फॉस्फरसची गरज असते. त्यामुळे हे जर कमी पडलं तर हार्मोन्सची कमतरता येते आणि मग गाय माज दाखवत नाही. तिसरी गोष्ट, गर्भाशयाचे आजार. समजा गाय विताना काही तिला त्रास झाला, ज्याला आपण डिस्टोकिया म्हणतो, किंवा गाय आडली आणि विताना त्रास झाला, किंवा गायचा जार पडला नाही, किंवा सगळं झालं व्यवस्थित पण गर्भाशयामध्ये इन्फेक्शन झालं, घाण तयार झाली, स्त्राव तयार झाला, मेट्रायटिस झाला, अशी जर काही कंडिशन्स जर झाल्या तर त्या केसेसमध्ये सुद्धा गाय माझावर यायला उशीर लागतो, गाय वेळच्या वेळी माझावर येत नाही. तिसरी गोष्ट, सायलेंट हिट, मुक्कामाज. आता हे बऱ्याचशा गायी आपण बघतो की 10% तरी गायी अशा असतात की त्या माझाचं लक्षणच दाखवत नाही, की मग आता तो माज ओळखणं फार महत्वाचं आहे. त्याला ते शेतकऱ्यांनी खूप बारीक लक्ष द्यावं लागतं त्याच्यावर. तर हे जर व्यवस्थित लक्ष दिलं, समजा आता जो हुशार शेतकरी आहे ज्याच्या गोठ्यामध्ये गाय रेग्युलर आहे, तर त्याच्या लक्षात येतं की कधी कधी गायी माझावर आल्या तर दूधच कमी देतात, किंवा दुसरी काही अन्य लक्षणं दाखवतात, किंवा थोडाफार सोड दाखवतात. तर हे डिटेक्ट करणं फार महत्वाचं असतं. जर मोठा गोठा जर असेल तर त्याच्यामध्ये खच्ची केलेला बैल सोडणे वगैरे अन्य उपाय आहेत, पण सायलेंट हीट ही ओळखता आली पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आता दोन गोष्टी, जर गाय अशक्त असेल तरी गाय माझावर येत नाही. जर गाय जास्त वजनाची झाली, ओव्हर फिडिंग झालं, तरी पण गाय माझावर येत नाही. आणि जर गायीला कासेला तुम्ही वासरू पाजत राहिलात तरी सुद्धा गाय माझावर येत नाही, माझ्यावर यायला वेळ लागतो. आता जनरली संकरित गायींच्या बाबतीमध्ये आपण काही वासरू पाजत नाही, पण जर देशी गायी वगैरे असतील तर जर तिच्या अंगावर जर ते वासरू पित असेल तर ती गाय माझावर यायला उशीर लागते. तिसरी गोष्ट, वय. वय हा महत्वाचा फॅक्टर आहे, की जशी व्यथा पुढे पुढे वाढत जातात तशी गायीचं माझावर यायचं प्रमाण कमी कमी होत जातं, रेग्युलर माझावर यायचं. आणि तिसरी गोष्ट, उन्हाळा, हीट. कडक उन्हाळा जर असेल, हीट जर जास्त असेल, टेम्परेचर 40 डिग्रीच्या वर जर जात असेल तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा गायी माझावर यायला उशीर करतात. तर आता हे आपण त्याची कारणं बघितली तर सर्वसाधारणपणे याला उपचार कसे करता येतील. तर पहिली गोष्ट, पोषण आणि आहार. आता पोषणामध्ये काय, आपल्याला चांगल्या दर्जाचं मिनरल मिक्सचर देणे, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक वगैरेचं सप्लिमेंटेशन ते देणे, सेलेनियम सारखा क्षार देणे, व्हिटॅमिन ई सारखं इंजेक्शन देणे. कारण व्हिटॅमिन ई हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे FSH आपण त्याची चर्चा केली, ह्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वी बघा लोक मोड आलेली मटकी द्यायचे, तर मोड आलेल्या मटकीच्या मोडामध्ये व्हिटॅमिन ई असतं, त्यामुळे गाय लवकर माझावर यायची. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, हे करावं लागेल. आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल. म्हणजे ज्याला हाय प्रोटीन सुग्रास मिळतं आपल्याकडे, कांडीपेंड, ती देऊ शकता, किंवा सोयाबीनचा भरडा देऊ शकता. ज्याला परवडत असेल त्याने शेंगदाणा पेंडी वगैरे अशा पद्धतीचे प्रोटीन सप्लिमेंट देऊ शकता. आहारामध्ये लसूण घास, म्हणजे जे घास आपण म्हणतो, याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं. मकेमध्ये प्रोटीनचं प्रमाण चांगलं असतं. नेपियर घासामध्ये काही नेपियर घास आता डेव्हलप झाले आहेत, पॉकचॉम म्हणून वगैरे, की याच्यामध्ये 14-15% प्रथिनेचं प्रमाण आहे. अशा प्रकारचे जर तुम्ही नेपियर घास जरी दिले तरी प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. तिसरी गोष्ट, फॉस्फरसचा रेग्युलर पुरवठा केला पाहिजे. मग आता आपल्याकडे आपण जनरली बहुवार्षिक पिकं घेतो, नेपियर म्हणा किंवा घास म्हणा, आणि कापणी केल्यानंतर पुन्हा 21 दिवसांनी कापणीला येतात. पण याला एक कापणी केल्यानंतर आपण जे सप्लिमेंटेशन करतो त्याच्यामध्ये फार तर फार युरिया टाकतो, बाकी काही टाकत नाही. पण आपल्याला सर्वांना माहीत असेल, आपण सर्व शेतकरी आहात, की आपल्या महाराष्ट्रातली जमीन ही मुळातच फॉस्फरसची कमतरता आहे याच्यामध्ये.
मग त्यामुळं होतं काय की चाऱ्यामध्ये पण फॉस्फरसचं प्रमाण कमी राहतं आणि फॉस्फरस वर खुराकातून सप्लिमेंटेशन करणं खूप महाग आहे, वरून देणं. तर याला साधी गोष्ट आहे, आपण जर कापणी केल्यानंतर चारा पिकांना जर सुपर फॉस्फेट एकरी 2 गुणी, एकरी 2 गुणी म्हणतो, मग तुमचं किती गुंठे चारा आहे त्या हिशोबाने तुम्ही वापरा. जर सुपर फॉस्फेट वापरलं तर मातीमधलं फॉस्फरसचं प्रमाण वाढून चाऱ्यामधले सुद्धा फॉस्फरसचं प्रमाण वाढेल आणि असा चारा ज्या वेळेला आपण गायींना खायला घालू त्यावेळेला हा बायोलॉजिकल ओरिजिन म्हणजे चाऱ्यातून आलेला फॉस्फरस असल्यामुळं याचं ॲब्सॉर्प्शन पण शरीरामध्ये चांगलं होईल आणि तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. फॉस्फरस हा क्षार सर्वच हार्मोन तयार करणे, दुधासाठी, सगळ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं ही जी एक सूचना आहे माझी, म्हणजे बरीच वर्ष अनुभवाने आलेली, तर चारा पिकांमध्ये तुम्ही सुपर फॉस्फेटचा जर वापर केला तर फॉस्फरसची कमतरता तुमच्या गोठ्यावर बऱ्यापैकी कमी करू शकता तुम्ही. तिसरी गोष्ट, गर्भाशयाचे आजार. तर आता तो वेळच्या वेळी त्याच्यावर उपचार करून घेणे, अँटीबायोटिक्स देणे, ते वेळच्या वेळी पटकन दूर होतील, जास्त लिंगरिंग राहू नये, लवकरात लवकर बरे होतील, याची जर दक्षता गाय विण्याच्या वेळेला घेतली तर हा जो कारण आहे हे आपण दूर करू शकतो. सायलेंट हीट. आता ते मुकामाज आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि मुकामाज ओळखायचं जर असेल, गाय माझावर येण्याची जर तुम्हाला परफेक्ट ओळखायचं असेल तर ती सकाळी 5 वाजायची, 4 ते 5 वाजायची वेळ असते. ज्या वेळेला आपण सकाळी गोठ्यात जातो गाय बसलेल्या असतात. गेल्यानंतर जर तुम्ही निर्णाकडे लक्ष दिलं तर जी गाय माझावर येते तर डिस्चार्ज तुम्हाला सकाळी 4 ते 5च्या दरम्यान परफेक्ट दिसेल. 80% गायी ह्या पहाटेच्या वेळी माझावर येतात. ही एक खुणगाठ नेहमी लक्षात ठेवा. नंतर अशक्त किंवा जाड गायी, आता ते ओव्हर फिडिंग करू नका आणि फार कमी पण फिडिंग करू नका, या आपल्या हातच्या गोष्टी आहेत. कडक उन्हाळा असेल तर त्याच्यामध्ये सावलीला ठेवणे, पाण्याचा भरपूर वापर करणे, पंखे लावणे, ह्या ह्या जर दक्षता घेतली तर ही गोष्ट आपण टाळू शकतो. याच्यामध्ये माझे जे 40 वर्षाच्या अनुभवामध्ये जे काही मला अनुभव आहे आणि अभ्यासातून जे आलेल्या गोष्टी आहेत ह्या मी आपल्याशी शेअर केलेल्याच आहेत. आपल्याला या संदर्भात कुठलीही शंका असेल तरी तुम्ही मला माझा फोन मोबाईल नंबर 9960 922 405, पुन्हा एकदा सांगतो 9960 922 405, या फोनवर संपर्क करून आपण शंका निरसन करू शकता. यासाठी जे काय आपल्या गायीच्या शरीरातले क्षार कमी जास्त असतील तर याच्या ज्या आवश्यक त्या सर्व टेस्ट आहेत ह्या आपल्या पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगाव येथे उपलब्ध आहेत. अगदी गायीचं जर मॅट्रायटिस असेल, सोटा खराब असेल तर हा सोटा जरी तुम्ही आणला तरी याच्यात कुठल्या प्रकारचे जंतू आहेत, याला कुठलं औषध लागू पडेल, त्याला ते एक अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणतात, ही टेस्ट सुद्धा आपल्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहेत. तर आपल्या गायीचा हा जो भाकड काळ आहे हा वाढू देऊ नका. गाय वेळच्या वेळी माझावर व्याल्यानंतर येणं गरजेचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. जेवढा भाकड काळ वाढत जाईल तेवढं तुमचं आर्थिक नुकसान होत राहील. त्यामुळे माझी आपलं सर्व पशुपालकांना विनंती आहे की या गोष्टींचं भान ठेवून वेळच्या वेळी सगळे उपचार करा, वेळच्या वेळी सगळ्या तपासण्या करून या. आणि मी जे आपल्याशी हे जे गोष्टी शेअर केलेल्या आहे माहिती, ही आपण आपल्या गावातील आपल्या मित्रमंडळींमध्ये जरूर हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे याला आपण सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ही विनंती करतो. आणि पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटू. धन्यवाद.